जिबा पाटलाचं नाव पाहिजे. येऊन येईल कोण येईल जिबा पाटलाचं. नाही दिलं तर काय करणार तुम्ही मग? काय करताय म्हणजे कांदा लावणार. आज एक भगिनी इथं स्वतःच्या जीवाशी खेळतंय तर फक्त का आम्हाला नोकऱ्या नको, फक्त आमच्या बापाचं नाव ज्याने आमचं नाव पूर्ण जगात नेलं. आम्ही भिणारे नागेत, आम्ही घाबरणारे नागेत, आम्ही रडणारे नागेत, आम्ही लढणारे आहोत हे सांगण्यासाठी हा समाज आज या ठिकाणी आलेला आहे. आणि निश्चितपणाने हा समाज लढेल आणि नाव घेऊन दाखवेल. सरकार दगड मारून बघतं की लोक झोपलेली आहेत ती जागे आहेत आणि जागे असतील तर पुन्हा एकदा संभ्रमात ठेवायचं काम केलं जातं. झोपलेले असतील तर त्यांचं काम चालू द्यायचं. आंतरराष्ट्रीय विमानतळ राष्ट्रीय लोकनेते जिबा पाटलांचं साहेब नाव नाही दिला तर मी स्वतः संतोष भगत म्हणून या विमानतळावर पहिली आग लावायचं पेटवाचं काम मी करणार आहे. आम्हाला हा प्रस्ताव इथे पाठवायचा आहे, तो प्रस्ताव तिथे पाठवायचा आहे. ही कारणं सांगून फक्त तुम्ही लोकांची दिशाभूल करताय. करायचं असतं ना तर एवढा वेळ लागला नसता. तुम्ही त्या स्टेडियमला नाव द्यायला तुम्हाला वेळ नाही लागला, तुम्हाला एखाद्या स्टॅच्यूला नाव द्यायला वेळ नाही लागला. पण जर तुम्ही दिबा पाटलांच्या नावासाठी झटत असेल ना तर तुम्ही इथे हजर पाहिजे होते. आमची पिढी आहे ना, पुढची पिढी आग्रिकोल्यांची आमच्या जमिनी गेल्या, आमच्या घरा गाव फंड सोडलं, त्या बागवलं, सगळं गेलं. मग आमच्या पुढच्या पिढीला महाराष्ट्र सरकारला विचारलं ते सांगतात आम्ही दिल्लीला पाठवलंय. मग दिल्लीवाल्यांना आमचा भूमिपुत्रांचा पत्र बघायला टाइम नाही का? एक पहिला उड्डाण मंत्री झाला, त्यांनी सांगितलं की विचाराधीन आहे, नंतर तो बदलला, दुसरा सांगतोय कधी नाव लागलं तर संघर्षच करायचं. आम्ही भूमिपुत्रांचा संघर्ष करता ही वेळ आली नसती नाव दिलं एका रात्री हे नाव लागायला. एवढी लोक आंदोलन करतायत आणि एक तरुणी आंदोलनाला बसले. गेले 4 दिवस झाले तिने पाणी सुद्धा पिलं नाही. की ज्यांना लोकांनी पै जमा करून घर बांधून दिलं, अर्थात काय तर लोकांच्या हृदयामध्ये घर करणारा एकमेव व्यक्ती म्हणून लोकनेते दिबा पाटील साहेब आहेत. तो हमारी सरकार से यही दरखास्त है कि ये जो असंतोष है वो गुस्से को और एक लिमिट के बियॉन्ड न ले जाए, अदरवाइज लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन क्रिएट हो सकती है. अमरण उपोषणाचा आजचा 4था दिवस आणि आपली भगिनी रश्मिताताई पोपेटा हिला सहकार्य करण्यासाठी आज भूमिपुत्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी तिथे जमणार आहेत आणि आम्ही तिथे चाललेलो आहे. आणि माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट शिवव्याख्यात विवेक बोपेजी. नमस्कार, जय शिवराय. रश्मिताताई पोपेटा यांचं आमरण उपोषणाचा 4था दिवस आहे. त्यांची तब्येत खालावलेली आहे आणि झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी ताई आमरण उपोषणाला बसलेली आहे आणि सगळ्यांना आव्हान केलेलं आहे भूमिपुत्रांना की जास्तीत जास्त संख्येनं त्या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहिलं पाहिजे आणि आपली भगिनी आपल्या समाजाची एक ताई पुढे सरसावते. समाजामध्ये लोकनेते दिबा पाटील साहेबांचं आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव लागलं पाहिजे हा मुद्दा घेऊन ती लढते. तिला पाठिंबा देणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. तुम्ही सगळ्यांनी या. चालेल, तर मित्रांनो तिथे जाऊन आपण बघूया. गेले 4 दिवस
माझ्या सगळ्या भूमिपुत्र बांधवांना विनंती आहे की आपण उपोषण स्थळावरती आपण थोडीशी गर्दी कमी करावी. रश्मीताईंना त्रास होतोय, त्याला ऑक्सिजन श्वास घ्यायला त्रास होतोय. तर आज हे आपलं लांछनास्पद आहे, कारण की आज आपण इथले भूमिपुत्र, इथले आपली जागा गेली, उरण पनवेल तालुक्याची जागा गेली आणि आपल्यालाच आपल्या बापाचं नाव द्यायला इथं असा जमाव जमावा लागतो, नाश्ता रोकायला लागतोय. म्हणजे हे किती आपल्याला लाज वाटली पाहिजे की बेन आता शिवी देऊ शकत नाही, कारण की तुमचे व्हिडिओ लहान पोरं पण बघतात, पण किती लाजिरवाणी पद आहे की आज आपला भूमिपुत्र इथं रस्त्यावर आलाय आणि तिकडं कोण तर परप्रांतीय काम करतोय. कुठं म्हणजे आपला आगरी समाज, आपला कोली समाज, आपला कराड समाज कुठं नेऊन ठेवलाय ते पण कोणी तर बाहेरच्या लोकांनी. आज एक भगिनी इथं स्वतःच्या जीवाशी केलतंय, तर फक्त का आम्हाला नोकऱ्या नको, फक्त आमच्या बापाचं नाव ज्याने आमचं नाव पूर्ण जगात नेलं, ज्याच्यामुळे आज आम्ही एवढं सोनं घालतो, सगळं फिरतो, खातो पितो, त्याचं नाव फक्त आमच्या तो का एअरपोर्ट बनला आमच्या जागेमध्ये, तिथं नाव लागावं म्हणून. खरोखर लाज वाटली पाहिजे. हा जमवण्यासाठी एखाद्या जीवाशी घ्यायला लागतंय. आज रश्मिकाताई यांना पाठिंबा देण्यासाठी सगळी मंडळी
मोठ्या संख्येनं भूमिपुत्र आज या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही हा सगळा जमाव बघू शकता. भूमिपुत्रांचा आक्रोश आज तुम्ही पाहू शकता. किती आक्रोश आहे. काय मागणी आम्ही मागतोय की लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव हे आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलं पाहिजे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही ही मागणी मागतोय आणि सत्ताधारी पक्ष वारंवार आम्हाला संभ्रमात ठेवतोय, वारंवार आम्हाला आश्वासन देतोय की नाव देऊ. अरे तुम्ही कधी नाव देणार आहात? राज्यात आणि केंद्रामध्ये सत्ता तुमची आहे, तुम्ही कधी नाव देणार आहात? जनतेला मूर्ख बनवण्याचं काम तुम्ही करताय आणि निश्चितपणाने ही पापं तुम्हाला भोगावी लागतील, ही पापं फेडावी लागतील. आणि मी आपल्याला आवर्जून सांगतो हा आक्रोश जनतेचा तुम्ही बघा. आज रश्मिकाताई यांची तब्येतीची तब्येत नेमकी कशी बिघडली तुम्ही बघा. आज त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही. 4था दिवस आहे आणि 4था दिवस असताना सुद्धा आज रश्मिकाताई लढतीये आणि तिला सपोर्ट करण्यासाठी हा सगळा भूमिपुत्र समाज आज एकवटलेला आहे. आज तुम्ही बघू शकता, सगळ्यांना तुम्ही दाखवा. आज मोठ्या संख्येने भूमिपुत्र समाज आज मोठ्या संख्येने इथं जमलेला आहे आणि निश्चितपणानं दाखवून देतो हा समाज की आजही आम्ही जागे आहोत. आम्ही भिणारे नाहीत, आम्ही घाबरणारे नाहीत, आम्ही रडणारे नाहीत, आम्ही लढणारे आहोत हे सांगण्यासाठी हा समाज आज या ठिकाणी आलेला आहे आणि निश्चितपणानं हा समाज लढेल आणि नाव घेऊन दाखवेल. सगळ्यांना आव्हान करा 2 मिनिटं. रुपेश कडू साहेब ते करतो मी. कडू साहेब दादा तिचा व्हिडिओ आपण तिच्या जीवाशी खेळण्यापेक्षा आपला काही जोर असेल 6 तारखेला मंत्रालयाच्या दिशेने जायचे सहकार्याला त्याची दिशा ठरवण्यासाठी 7 उद्या बैठक आहे. दिबा पाटीलांचा असावा. कोणते नाव देणार नाही. दिबा पाटील नाव दिल्याशिवाय राहणार नाही. त्यांचा पेटून उठेल. खडपडे काय गुन्हा दिबा पाटीलच आहे. असं काही नाहीये. रश्मिका 4 दिवस उपाशी आहे. तिच्या पोटात अन्नाचं कण नाही. तिला आपण सांगतो पाणी नाही. तिला आपण सांगतो इथून उठा, पण ती रडते, ती उठायला तयार नाही. परंतु हे आंदोलन पुढे न्यायचं असेल, आता आपण रस्ता रोको केला, स्टंटबाजी केली तर पोलीस आपल्याला ताब्यात घेणार, तुमच्यावर गुन्हे दाखल होणार. मग पुन्हा त्यांनी जे केलं तेच आपल्याला करायचंय का? आता आपण खऱ्या अर्थाने एकत्र आलो. सगळे पक्षाचे जोडे आपण एकत्र आलोय. आता नका बोलूया. आता आपल्याला एकत्र आलोय तर हे आंदोलन पुढे न्यायचं असेल तर उद्याच आपल्याला जासेला जमायचं आहे. 9:30 वाजता आपली मीटिंग आहे. 6 तारखेला आपल्याला मंत्रालयात जायचंय. क्रांतिकारांनी सांगितलं ते बरोबर आहे. आपण तिथे जीवाशी खेळू शकत नाही. आपल्याला पुढची दिशा ठरवून इथे आंदोलन करण्यापेक्षा आपण मंत्रालयात धडक मोर्चा काढू आणि आता आपण थांबणार नाही. ही प्रशासनाने पेटवलेली आहे. ते आपण सगळेजण पुढे घेऊन जाणार. कोण काही बोला पण आपण सगळे
आज कुणाची पिणी रश्मिका तिनं 4 दिवस अन्न पाण्याचा कट हे मी घेतलेला नाही. निश्चितच समाजाचा इतका प्रतिसाद मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार होतं यापेक्षा आम्ही समाजाला शांत केलं. सोमवारी 6 जुलै मुंबई मंत्रालयावर सर्व लोकांचा धडा दिली आणि 10 वाजता मुंबईकडे आगे या आंदोलनाचे नेतृत्व रश्मिका बाकी आम्ही सगळे सोबत तरुणाई सुद्धा मोठ्या प्रमाणावरती दिसते. दखल घेतली जात नाही. सरकारकडनं वारंवार आश्वासनांवर आश्वासनं दिली जात आहेत फक्त. त्यामुळे हा उद्रेक होतोय. निश्चितपणानं गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव टाकावं यासाठी हा जनतेचा आक्रोश आहे. भूमिपुत्र आजही मोठ्या ताकदीनं रस्त्यावर उतरतायत. सरकार काय करतं? सरकार दगड मारून बघतं की लोक झोपलेली आहेत ती जागे आहेत आणि जागे असतील तर पुन्हा एकदा संभ्रमात ठेवायचं काम केलं जातं. झोपलेले असतील तर त्यांचं काम चालू द्यायचं. म्हणजे जैसे हम चलाएंगे वैसा चलने दो अशा पद्धतीचा कारभार सुरू आहे. राज्यामध्ये सत्ता आहे, केंद्रामध्ये सत्ता आहे एका विशिष्ट पक्षाची. मग अडतंय कुठं नेमकं अडतंय कुठं हा आमचा प्रश्न आहे, भूमिपुत्रांचा प्रश्न आहे. आणि रश्मिकाताई यांच्या माध्यमातून आज एक समाजाच्या या भूमिपुत्रांची ठिणगी निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आहे. पुन्हा एकदा जनआक्रोश होईल आणि याला जबाबदार पूर्णपणे सरकार असेल. आणि जोपर्यंत आमचं नाव लागत नाही दिबा पाटील साहेबांचं तोपर्यंत भूमिपुत्र शांत बसणार नाही. ही भूमिपुत्रांची आक्रोश. पण ते एवढे लाचारी झालेले आहेत ना की त्यांना कोणाची पडलं नाही. जर केंद्र सरकारला माझं आव्हान आहे, जर आंतरराष्ट्रीय विमानतळात राष्ट्रीय लोकनेते दिबा पाटलांचं साहेबांना नाव नाही दिला तर मी स्वतः संतोष भगत म्हणून या विमानतळाला पहिली आग लावायचं पेटवायचं काम मी करणार आहे. आणि इकडचे नेते जरी कधी आज नाही उद्या याच्यात सक्रिय झाले तर त्यांना इथे आश्रय देणार नाही, हे माझा शब्द आहे. मला सांगा आजी, तुम्ही दिबा पाटील साहेबांसोबत दिबा पाटलांना पाहिलंय का? पाहिलंय ना. काय तुमच्या भावना आहेत? आता इतके वर्ष झालं मागणी आहे. आता आपली जमीन आपल्याला दिली, रदाला दिली, काय उपयोग केला जाईल? मला याही का दिबा पाटलाला आपला बाबा आहे तो. आज बरोबाला गाड्या घोड्या घेतल्या, कोणत्या जीवावर घेतल्या? दिबा पाटलाच्या जीवावर घेतल्या. दिबा पाटलाच्या जीवावर सगळा घेतलाय. पोरं घरादारा पोरं मोठी झाली दिबा पाटलाच्या जीवावर. शेती बाती दिबा पाटलाने दिली आपल्याला, त्याच्यावर मोठी झाली आपण. आता 80 वर्ष झाली म्हणा, 80 वर्ष झाली. काय मागणी आहे मग आता? मागणी आता काय? दिबा पाटलाचं नाव पाहिजे. येऊन येईल, कोण येईल दिबा पाटील आपल्याला. नाही दिलं तर काय करणार तुम्ही मग? काय करताय म्हणजे कांदा लावणार, मग पेटवून आग लावणार. गेलं कुठं पेटवून मग घेणार होतो ना आम्ही. मग कुठं पेटवून घेतलं ते? कुठे घेतलाय? लखलं तो झालं आठवड म्हणजे तो. मला असं वाटतंय का माझ्या चुलत्याचं नाव या विमानतळाला द्यायलाच पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे. मी दापोली गावची सासरवशीन मथुरा गणेश दाऊद आणि जासाईची माहेर करीन मथुरा गजानन म्हात्रे. ते पाटील आमदारकी मुलं पाटील की आडनाव बदललं, नाही तर पहिलं नाव त्यांचं म्हात्रे आहे.
माझ्या दिबा पाटलाचं नाव माझ्या विमानतळाला मिळलाच पाहिजे ही माझी अपेक्षा. 4 दिवस झाले तिथेच होती. नाही दाद दीदीने खाला नाही काहीच. 4 दिवस तशी तिला 7 हप्त्यावर एवढे लोक फोर्स करतात खा उपोषण सोड. ती सोडायला तयार नाही. कोण सोडायला बोलावते डायरेक्ट सोडायला तयार. आम्ही 4 दिवस तिच्या व्हिडिओ करत तिचा पेज करतो. गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये या महाराष्ट्रातच नाही या देशामध्ये कित्येक वास्तू उभ्या राहिल्या, कित्येक मॉन्युमेंट उभे राहिले, कित्येक स्टॅच्यू उभे राहिले. त्यांचं नामकरण करायला तुम्हाला वेळ नाही लागला. या गोष्टीसाठी तुम्हाला वेळ का लागतो? आम्हाला हा प्रस्ताव इथे पाठवायचा आहे, तो प्रस्ताव तिथे पाठवायचा आहे, ही कारणं सांगून फक्त तुम्ही लोकांची दिशाभूल करताय. करायचं असतं ना तर एवढा वेळ लागला नसता. तुम्ही त्या स्टेडियमला नाव द्यायला तुम्हाला वेळ नाही लागला, तुम्हाला एखाद्या स्टॅच्यूला नाव द्यायला वेळ नाही लागला, तुम्हाला गार्डनला नाव द्यायला वेळ नाही लागत. तेव्हा तुमच्या प्रस्ताव नाही अडकत कुठे. आता तुम्ही काय सांगता लोकांना? आमचा इथून प्रस्ताव केला, या आमदारांनी सरकारकडे पाठवलाय, सरकार सांगतंय केंद्राकडे पाठवलंय. अरे या इथे विमानतळ वसलेलं आहे, आजूबाजूच्या सगळ्या विधानसभामध्ये ज्या सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, बेलापूरचा आमदार सत्ताधारी पक्षाचा, उरणचा आमदार सत्ताधारी पक्षाचा, पनवेलचा आमदार सत्ताधारी पक्षाचा, त्याच्या पुढे ऐरोडला गेलो तर आता सत्ताधारी पक्षाचा. मग तुम्हाला फक्त त्याच्यातून काय त्या मलिदा फक्त एअरपोर्ट मधून कसा मिळेल याच्याकडे तुमचं लक्ष आहे. इतक्या दिवस लोक आंदोलन करत, लोकांची भूमिका काय, लोकांचं अस्तित्व काय, लोकांची मागणी काय, याकडे कोणाचं लक्ष नाही. का तुम्ही केंद्राकडे पाठवलंय, आम्ही प्रस्ताव पाठवलाय, मग त्याचा विचार विनिमय करायला एवढा वेळ लागतो? अरे तुम्हाला जर जेव्हा डिसिजन घ्यायचे असतात, तुम्ही उरी अटॅक सारखा जेव्हा आपल्या विरोधकांनी जेव्हा पाकिस्तानने जेव्हा हल्ला केला त्याचा डिसिजन कसा घेतला? सरकार आपलं असं आहे, तुम्ही ऍडव्हर्टाईज करता ना. नोटबंदीचा डिसिजन घ्यायला तुम्हाला एवढा विलंब नाही लागला, तुम्हाला दुसऱ्या देशावर हल्ला करायला एवढा विलंब नाही लागत. मग हा छोटासा प्रस्ताव आहे आणि एक छोटीशी मागणी आहे आणि सर्व तुम्ही सांगताय ना की आमची पण तीच मागणी आहे. मग का नाही होतंय? काही नाही, इथे फक्त लोकांना लॉलीपॉप दिलं जातंय. मग त्यांनी आंदोलन केली तर मग का होत नाहीये? आज तर प्रश्न आमचा आहे ना की फक्त तुम्ही दिखाव्यापुरतं हे आंदोलन करताय. आज ती कन्या बिचारी, की आमची भगिनी, ती 4 दिवस झाली अन्नाचा कण नाही, पाण्याचं थेंब सुद्धा ती ग्रहण करत नाहीये. का कोण तिची दखल घेत नाहीये? का झोपलेले आहे ते? तुम्हाला नक्की इथे राजकारण करायचं आहे की खरोखर दिवा पाटलांच्या नावासाठी तुम्ही झटताय? आणि जर तुम्ही दिवा पाटलांच्या नावासाठी झटत असेल ना तर तुम्ही इथे हजर पाहिजे होते. का नाही येत तुम्ही फक्त विशिष्ट पक्षाचा किंवा विशिष्ट गटाचा मोर्चा घेऊन का जाता? आता इथे जमलेले सर्व पक्षी आहेत, कोणी पक्षाचा झेंडा घेऊन इथे आलेला नाही. सर्वजण आलेत ते दिबा पाटील साहेबांसाठी आलेत आणि त्यांचं नाव या एअरपोर्टला लागावं म्हणून आलेत. तुम्ही का नाही दिसत? मग जेव्हा तुम्ही दिसत नाही तेव्हा लोक प्रश्न विचारणार. दिबा पाटलांच्या नावासाठी सगळे स्थानिक बहुजन समाजचे लोक त्यांना पाहिजे असेल तर 7 तारखेला आंदोलन करणार. तेव्हा सगळे स्थानिक पुढाऱ्यांनी आले तर नक्कीच त्यांना दिबा पाटलांचं नाव पाहिजे हे त्यांच्या मनात असेल आणि त्यांच्या मनात नसतील येणार नाही. काय आहे सगळे लोकांची आम्हाला पैसा नाही पाहिजे, आम्हाला नागरिक बोलायला पैसा नाही पाहिजे, आम्हाला काय नाही पाहिजे, आमचा पक्षाचं नाव पाहिजे आम्हाला. बस आम्ही 4 दिवस बसलेले आहेत, त्यांना काय समजत नाही का? कोणाला नेत्याला समजत नाही का? 4 दिवस पोर उपासनेला बसलेले आहेत, कोणा कळत नाही का? त्या निर्णय कधी घेणार आता? कोणीच येत नाही रे बा. आमची काय अग्रिकोल्यांची इच्छा आहे, आमची पिढी आहे ना, पुढची पिढी अग्रिकोल्यांची आमच्या जमिनी गेल्या, आमच्या गाव फंड सोडलं, त्या गावाला बागवलं, सगळं गेलं. मग आमच्या पुढच्या पिढीला कठीण जाईल ना. पुढची पिढी आहे ना आमची पोराबालांची, मग त्याला नाही जड जाईल का बाबा? आता जर आम्ही कार्य केला तर पुढच्या पिढीला जड जाईल ना. ते तर म्हणतायत की आम्ही देणार आहेत. मग कधी देणार? किती वर्ष? आता आम्ही किती वेळा मोर्चा काढला, आम्ही कल्याण पासून डोंबिवली पासून लोक आलेले, किती आम्ही मोर्चा काढलेला, पण आजपर्यंत नाव देत नाही ना. मग येड लागलं काय यांना उपासनेला बसायला? येड लागलं काय मोर्चा करायला? नाव दिलं असतं तर कशाला ही लोक त्याला मोर्चा काढला असतं? ते कशाला उपासनेला बसले असते? मी तेजस पाटील आगरी समाजाचा एक भूमिपुत्र आणि लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबईमध्ये झालेल्या या विमानतळाला लागण्यासाठी गेली 2018 पासून आम्ही संघर्ष करत आलोय. वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही आंदोलन केले. प्रत्येक आंदोलनामध्ये आम्हाला फक्त आणि फक्त आश्वासन भेटलं की विचारात आहे, विचाराधीन आहे. मग तुमचा विचार कधी येणार आहे तुमच्या डोक्यात? म्हणजे आज इथे महाराष्ट्रातून दिल्लीला हे जाण्यासाठी काय बोलतात त्याला, पत्र जाण्यासाठी आज 8 वर्ष लागली. एवढा मोठा पत्राचा कागद वजन आहे का? महाराष्ट्र सरकारला विचारलं, ते सांगतात आम्ही दिल्लीला पाठवलंय. मग दिल्लीवाल्यांना आमचा भूमिपुत्रांचा पत्र बघायला टाइम नाही का? एक पहिला उड्डाण मंत्री झाला, त्यांनी सांगितलं
की विचाराधीन आहे, नंतर तो बदलला, दुसरा सांगतोय माझ्याकडे आला नाही, आल्यानंतर बोलतोय विचाराधीन आहे. मग तुम्ही नक्की तुमचे सरकार बदलत राहतील, येत राहतील, तुम्ही फक्त हेच उत्तर देणार का? विचाराधीन आहे, दुसरं काय नाही. हा, आम्ही फक्त सरकारमध्ये मला सांगा, सरकारमध्ये लोक आहेत ते सगळेच म्हणतात नाव लागलं पाहिजे. प्रॉब्लेम नेमका कुठं? कधी नाव लागणार तर संघर्षच करायचं का आम्ही भूमिपुत्रांचा संघर्ष करता ही वेळ आली नसती का? नाव दिलं असतं का? प्रत्येक निर्णय अख्ख्या रात्री एका रात्री हे नाव लागायला एवढा वेळ कशाला लागतो? आणि पहिली गोष्ट म्हणजे काय माहिती का, आज एवढी लोक आंदोलन करतायत आणि एक तरुणी आंदोलनाला बसले, गेले 4 दिवस झाले तिने पाणी सुद्धा पिलं नाही. या सरकारला थोडी तरी काहीतरी वाटायला पाहिजे होती का, त्यांनी त्यांचा माणूस इथे पाठवायला पाहिजे होता की बाबा तुझी काय अवस्था झाली. हा, म्हणजे तुम्ही तिच्या मराठी वाट बघताय का? म्हणजे ती मेली का त्याच्यानंतर तुम्ही सांगणार की हा आम्ही देऊ तिच्यासाठी, म्हणजे मेणबत्त्या घेऊन तुम्ही फिरा, असा विषय आहे का? हा, सत्ताधारी सांगतायत की विचाराधीन आहे, विरोधक त्यांना विचारतायत का तुम्ही कधी देणार. माझं सगळ्यांना निवेदन आहे, सत्ताधाऱ्यांना पण निवेदन आहे आणि विरोधकांना निवेदन आहे, सत्ताधाऱ्यांनी काय केलं हे आता आम्ही बघत बसत नाही. आता तुम्ही लोक आमच्या बरोबर आहेत ना, तुम्ही काय करणार आहेत ते आम्हाला सांगा. बरोबर आहे. एक सांग की दिबा पाटलांचं नाव विमानतळाला लागावं असं अशी भावना काय? म्हणजे दिबा पाटील काय आहेत हे थोडक्यात सांग. लक्षात घ्या, आतापर्यंत अनेक लोक झाली ज्यांनी स्वतःच्या इस्टेटी उभ्या करण्यासाठी काम केलं, स्वतःच्या स्वार्थासाठी काम केलं, पण एकमेव व्यक्ती अशी आहे उरण पनवेलमध्ये, या रायगडमध्ये, या रायगड ठाण्यामध्ये, की ज्यांना लोकांनी पै जमा करून घर बांधून दिलं. अर्थात काय तर लोकांच्या हृदयामध्ये घर करणारा एकमेव व्यक्ती म्हणून लोकनेते दिबा पाटील साहेब आहेत. 4 वेळा आमदार, 2 वेळा खासदार, राज्याचे विरोधी पक्ष नेते, अर्थात मुख्यमंत्र्यांचा ज्यांना दर्जा असतो, इतका मोठा व्यक्ती, पण ज्यांना जे घर बांधू शकत नव्हते, ज्यांच्याकडे गाडी नव्हती, लोकांनी त्यांना दिलं. इतकं त्यांनी निस्वार्थ काम केलं आणि निस्वार्थ काम करणाऱ्याची नोंद इतिहास ठेवतो, त्यांची नोंद ठेवते. आणि म्हणून हा जनसमुदाय, हा भूमिपुत्र समाज, प्रत्येक जाती धर्माचा प्रत्येक माणूस आज दिबा पाटील साहेबांच्या साठी रस्त्यावर होता. क्या मांग है और इतना गुस्सा क्यों है? राष्ट्रीय लोक नेता दिबा पाटिल साहब यहाँ के सारे जो भूमिपुत्र है, आगरी, कोळी, कराड़ी, कुणबी, आदिवासी, दलित, बहुत सारे बहुजनों के वो नायक थे. उन्होंने स्त्री भ्रूण हत्या विरुद्ध का कायदा लेके आए हुए थे, उन्होंने कुल कायदा का इम्प्लीमेंटेशन करवाया हुआ था. यहाँ के जितने भी भूमिपुत्रों के पास अगर किसानी करने के लिए जो खेती है वो दिलवाने का काम दिबा पाटिल साहब ने करा था. और ये अनेकों प्रोजेक्ट के लिए, जैसे सिडको प्रोजेक्ट हुआ या नवी मुंबई एयरपोर्ट का प्रोजेक्ट हो गया, उसके लिए भी जो जमीनी लिए गई है उसमें जमीन के बदले जमीन वाला जो पार्ट है वो भी लाने वाले दिबा पाटिल साहब थे. तो दिबा पाटिल साहब का भूमिपुत्रों के प्रति, किसानों के प्रति बहुत बड़ा योगदान है. और उनके भूमि में ये एयरपोर्ट जो है, ये नवी मुंबई एयरपोर्ट लाया गया है. और इसके बारे में ऑलरेडी राज्य सरकार ने 2021-22 में ऑलरेडी सारे जो प्रस्ताव है, जो ठराव है, वो सारे करे हुए हैं. विधानसभा, विधान परिषद में ये जो नाम का प्रस्ताव है वो मंजूर हो चुका है. और ये प्रस्ताव केंद्र में भेजा गया था और केंद्र में पिछले 3 से 3.5 सालों से ये प्रलंबित है. कहा जाता है कि जो मंत्रिमंडल की बैठक है, कैबिनेट मीटिंग, जो केंद्र की कैबिनेट है, उसमें ये आने के बाद में ये प्रस्ताव मंजूर होने वाला है. तो पिछले 3 से 350 सालों में हर महीने, मतलब एवरी वीक यहाँ पे एक कैबिनेट की मीटिंग होती है. मतलब साल में 50 मीटिंग हो चुकी है और पिछले 3-3.5 सालों में कम से कम 150 मीटिंग कैबिनेट की हो चुकी है. फिर भी दिबा पाटिल साहब का जो नाम का प्रस्ताव राज्य ने जो भेजा था, वो केंद्र ने उसको अंतिम मंजूरी जो है वो दी नहीं है. उसके बारे में भूमिपुत्र में बहुत असंतोष है. और इसी असंतोष को रिप्रेजेंट जो है वो रश्मिता पोपेटा जी जो है, भूमि कन्या है, वो उसको रिप्रेजेंट कर रही है. और वो 24 तारीख से आमरण उपोषण के लिए बैठी हुई है. तो ये जो अभी जो उपोषण चल रहा है उसके बारे में लोगों में बहुत गुस्सा अभी तैयार हो रहा है. बहुत जगहों से लोग यहाँ जुड़ने आ रहे हैं. तो हमारी सरकार से यही दरखास्त है कि ये जो असंतोष है वो गुस्से को और एक लिमिट के बियॉन्ड न ले जाए, अदरवाइज लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन क्रिएट हो सकती है. तो जो ये नाम है दिबा पाटिल साहब का नाम जो है वो हमारा हक है, हमारी अस्मिता है, हमारा अस्तित्व है, हमारा अधिकार है. तो वो नाम का जो प्रस्ताव है वो आने वाले कैबिनेट की मीटिंग में उसको मंजूरी दी जाए, जैसी हम दरखास्त सरकार से कर रहे हैं. ये बताइए कि
दीपा पाटिल का एयरपोर्ट देने के लिए ये मांग कर रहे हैं, लेकिन सरकारी ओर से और जो सरकारी पक्ष के जो एमएलए हैं MP हैं वो भी कह रहे हैं कि हमारी भी मांग है। तो प्रॉब्लम कहाँ पर है? मैंने भी हमेशा एक बात कहता हूँ कि भंवर जब भी डुबाएगा वो बारह देकर मारेगा, सुनो ये मछलियों तुम्हें चारा देकर मारेगा। गलत फहमी है कि अच्छे दिन भी आएंगे, बड़ा चालाक है दुश्मन सहारा देकर मारेगा। भूमिपुत्र जो है उनकी जो अवस्था है वो ऐसी हो चुकी है। वो लोग कहते हैं कि नाम देंगे, लेकिन अभी तक कोई भी नाम का मंजूरी अभी तक हुआ नहीं है। और यहाँ के एमएलए की बात आप कहेंगे तो उनको वो कह रहे हैं कि नाम देंगे, नाम मिलने वाला है, प्रोसेस वहाँ पे चल रही है। ऐसी कौन सी प्रोसेस चल रही है? कौन सी प्रोसेस चल रही है? राज्य सरकार से केंद्र में जा चुका है प्रस्ताव, और केंद्र सरकार में सत्ता आपकी है, राज्य में आपकी है। कौन सा ऐसा प्रोसेस है जो प्रोसेस के लिए इतना देर लग रहा है? क्योंकि गोवा का जो एयरपोर्ट है वो उद्घाटन होने के पहले ही उनको नाम दिया गया था। बहुत स्टैचूज ऐसे हैं हिस्टोरिकल इस देश में कि जिनको उद्घाटन होने से पहले ही उनको नामकरण उनका हो चुका है। तो नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय विमानतल जो है वो क्यों इतना लंबा प्रोसेस हो रहा है? क्या हमारा अभी आगे की क्या आपकी रणनीति है, क्या करने वाले आप लोग? आगे की रणनीति ये है कि रश्मिता पोपेटा हमारे हम लोग इधर की जो स्थानिक कार्यकर्ता है जो रश्मिता पोपेटा के साथ है, उनका यही कहना है कि 6 तारीख को मंत्रालय पे मोर्चा निकालने का। तो अभी हम आगे ये देख रहे हैं कि बहुत सारे लोगों ने ये भाषण किया है कि दीपा पाटिल साहब को नाम मिलना बनता है, इसलिए लड़ने को तैयार है। ये किसी राजनीतिक पार्टी के नेता नहीं, ये एक भूमिपुत्र है, भूमिकन्या है। तो इसके साथ कितने लोग आ रहे हैं ये भी देखना है। और देखा जाए तो आने वाले 6 तारीख में भूतों भविष्य में जो मोर्चा हुआ है आंदोलन वो मंत्रालय में हो जाएगा और आप भी देखेंगे। तो 6 तारीख चला तर मित्रांनो, फायनली आम्ही आता घरी निघालेलो आहोत आणि आज कालच मेसेज टाकलेला की सर्वांनी 11 वाजता जमावे. तर आपल्या आगरी कोली लोक जवळजवळ हजारो संख्येने उपोषणासाठी तिथे जमलेले आणि आजचा काय झालेलं आहे ते आपण भावना आपण विचारू. भाऊ काय झालं आज वास्तविकरित्या जर पाहिलं तर ज्याप्रमाणे रजिस्ट्रार्स असतील, विविध कार्यकर्ते असतील, या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केलेल्या आव्हानाला साथ देत अनेक लोक आज रश्मिकाताईंना सपोर्ट करण्यासाठी रस्त्यावर उतरली होती. हजारोंच्या संख्येनं आज जमाव त्या ठिकाणी भूमिपुत्रांचा जमला होता आणि प्रत्येकाच्या मुखातून एकच वाक्य निघत होतं की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दीपा पाटील साहेबांचंच नाव लावून द्या. जोपर्यंत नाव लागत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. अर्थात हे आंदोलन काही शेवटचं नाही, यापुढे ही आंदोलनं होत राहतील, उपोषणं, आमरण उपोषणं होत राहतील, कारण कुठलंही आंदोलन हे अंतिम नसतो. आणि म्हणून शेवटच्या टप्प्यातलं जरी हे आंदोलन असलं तरी हे आंदोलन शेवटचं नव्हतं. रश्मिकाताई आजही आजचा 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवशी पोटामध्ये अन्नाचा कण नाही, अतिशय तब्येत खालावलेली आहे. आणि अशा अवस्थेत देखील त्यांना विचारलं की तुम्ही आंदोलन थांबवणार का, उपोषण थांबवणार का, तर त्या म्हणतायत की आम्ही उपोषण थांबवू शकत नाही. जोपर्यंत दिबाबाबांचं नाव लागत नाही तोपर्यंत उपोषण मी थांबवणार नाही. इतकी क्रूर मानसिकता त्या ताईची झालेली आहे आणि त्या ताईचं जितकं अभिनंदन आपण करू, जितके आभार व्यक्त करू तेवढे कमी आहेत. कारण एका बाजूला घरामध्ये आराम करणारी तरुणाई, आपापल्या क्षेत्रामध्ये एंटरटेनमेंट करणारी तरुणाई एका बाजूला आहे आणि समाजासाठी रस्त्यावरती उतरून लढणारी ही ताई, जिचं आपण सर्वतोपरी आपण अभिनंदन केलं पाहिजे, आभार व्यक्त केलं पाहिजे. सगळ्या समाजाने जिचा आभार व्यक्त केलं पाहिजे. आंदोलन सुरू आहे, ज्याला शक्य होईल त्यांनी तिथे भेट द्या.
परंतु हजारोंच्या संख्येनं लोक जमली. सरकार झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी त्यांच्या कानठळ्या बसतील इतका बुलंद आवाज करण्याचं काम निश्चितपणानं भूमिपुत्रांनी केलंय आणि तो वेळोवेळी यापुढे होत राहील. आणि भूमिपुत्र मोठ्या ताकदीनिशी तरुण जो आहे तो या आंदोलनाचा धागा होईल अशी मी अपेक्षा ठेवतो. ठीक आहे, तर भाऊ धन्यवाद. आता जर पुढे काय होत आहे ते तुम्हाला आपल्या ब्लॉगच्या स्वरूपात मी दाखवणार आहे. आपल्या रश्मिता ताईला आपण सपोर्ट करूया. खरोखर कलाकार म्हणून तुम्ही या, नुसते रील्स बनवत नका राहू. आज तुम्ही आलात, तुमच्या पाठी दुसरा येईल, तिसरा येईल. आज हजारो पब्लिक झालेली आहे, उद्या लाखो पब्लिक येईल आणि आपल्या दिबा साहेबांचं नाव नक्कीच लागणार. ठीक आहे, धन्यवाद, बाय.